हॅलो गाईस, तर तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. पूर्णपणे हे सगळं पाण्याखाली होतं. दोन्ही साईडला नाल्याचं काम झालेलं आहे. कोणतरी आहे तिथं. हा जो रस्ता आहे ना स्टेशनवर जाण्यासाठी, हे पण लास्ट टाइम होतं असं उभं. ट्रॅकचं पण काम जसं तसंच आहे. ब्रिज पण खूप महत्त्वाचं आहे. आत्ता आलो मी ब्रह्मनाथ तांडा म्हणजे तेलगाव. तो तांडा जो रेल्वे स्टेशन आहे ते तांड्यामध्ये, तांड्याच्या थोडं पुढं, तर तिथलं आलो आहे. लास्ट टाईम बघितलं होतं तर तुम्हाला बघितलं असेल तुम्ही व्हिडिओ, तर अपडेट दिसले असेल किती. आत्ता परत आलो आहे आणि तुम्हाला अपडेट दाखवतो. आपण लास्ट टाईम आलो होतो त्यावेळेस बघा पूर्णपणे हे सगळं पाण्याखाली होतं, पूर्ण त्या पुढपर्यंत. तर पुढे दाखवतो आणखी. तर त्याच्यामुळे ना काही समजत नव्हतं की ट्रॅक टाकले आहेत का नाही, किंवा ट्रॅकचं काम झालं का नाही. पण ट्रॅकचं काम काहीच नाही झालेलं. तिथं ब्रिजचं काम चालू आहे, म्हणजे खोदकाम खाली चालू आहे. आणि मी तेलगावला पण गेलो होतो तिथल्या ब्रिजचं काम दाखवायला बघण्यासाठी, पण तिथलं पण काम भरपूर राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये शूट नाही केलं मी. आणि हे तरी त्याच्यापेक्षा जर काम झालेलं आहे, तिथं तर भरपूर काम राहिलेलं आहे. हा टप्पा खूप राहिलेला आहे. चला आता आपण पुढे जाऊ आणि नंतर रिटर्न येताना वाटलं तर ते पण काम दाखवतो तुम्हाला. पुढं आल्याच्या नंतर बघा तिथून असं पुढं आलं आणि असं दिसते पूर्णपणे दोन्ही साईडला नाल्याचं काम झालेलं आहे. फक्त मधी काम राहिलं आता पटरीचं वगैरे, ते व्हाईट कलरचं खाली असं हातरायचं भरपूर काम राहिलं तरी पण. आणि आपण मागच्या वेळेस काय केलं, याच्यावरून असं गेलो होतं त्या साईडनी, कारण की इथं पाणी वगैरे होतं त्याच्यामुळे जाता येत नव्हतं. आता पूर्णपणे पाणी वगैरे गेलेलं आहे. सध्या इथली तरी अशी काही अपडेट नाही काहीच. काम झालेलं आणि स्टेशनवर तिथं काम मागच्या वेळेस चालू होतं, स्टाईल वगैरे लावायचं, प्लास्टरचं काम चालू होतं मधून. तर आत्ता बघू आपण जाऊ काय झालेलं. एवढी काही विशेष अपडेट नाही तेलगावला, हे पण तुम्हाला मी दाखवतो पुढचं जाऊन काय अपडेट आहे ते. कोणतरी आहे तिथं. ते आणखी एक हे बघा, हा जो रस्ता आहे ना, म्हणजे स्टेशनवर जाण्यासाठी हा रस्ता आहे, पण आता सध्या कचरा वगैरे भरपूर आहे. तिथं वर्कर दिसतात, म्हणजे ते काम करतात का ते इथले लोकलचे लोक आहेत माहीत नाही, पण गेल्यावर समजेल. हा जो वडवणीपासून भरपूर पुढं काम झालेलं आहे, पण जो हा मधला टप्पा दिसतो ना, हा खूपच मोठा राहिलेला आहे कामचं. आणि मध्ये मध्ये पुढे ट्रॅकचं वगैरे काम झालेलं आहे थोडंसं. पण हा मधला जो मोठा गॅप राहिलेला आहे, ब्रिजचं मेन म्हणजे दोन्ही साईडला ब्रिजचं काम राहिलं आहे तिथं पण, आणि या साईडला पण दोन्ही साईडला ब्रिजचं काम राहिलेलं आहे. चला आपण या साईडने जाऊ, कारण ही साईड आपण बघितली होती. इथं असं गवत वगैरे भरपूर उगलेलं आहे, कारण की ते काम जरा एकदम परत सुरू झालं. आणि जो परत काम सुरू झालं ना, म्हणजे वडवणीपर्यंत रेल्वे आल्याच्यानंतर पुढं काम जरा गती येईल, त्यानंतर पूर्ण हे तुम्हाला क्लीन दिसेल. तर आता पुढं जाऊ आपण आणि बघू काय ते. इथं हा असा सिमेंटाचा रस्ता केलेला आहे. हे बघा आत्ता आलं स्टेशनवरती मी, आणि हे बघा काहीच अपडेट नाही. जवळजवळ मी मला वाटतं दोन महिन्याच्या वरती झाले इथं मी आलेलो. मला वाटतं जास्त झालं असेल, पण एक अंदाज सांगतोय. तर त्यावेळेस जे काम झालेलं दिसतं होतं ना, तेवढंच काम आहे. आता तर लॉक पण आहे. तर आता थोडंसं मध्ये जाऊन बघू. आहे उकडे पूर्ण गेट गंजलं आहे. हे असं काम बघायला ते, म्हणजे जसं अगोदर होतं तसंच आहे. ह्यांनी हे सुद्धा काढलं नाही, म्हणजे बघू शकतो मी इथे परत आलेच नाही. हे पण लास्ट टाईम होतं असं उभं ह्याला. इथं जे मला दिसतात ना, ते बाहेरून दिसतात तिथे लोक, ते इथलेच लोकल जे काम करतात त्यांच्या शेतातलं. आणि हे बघा काहीच काम नाही झालेलं, सगळं पडलेलं आहे. जसं स्टाईल्स वगैरे सगळे आणून ठेवल्याच नुसतं, बाकी असं काही विशेष काम नाही दिसत. म्हणजे तेलगावच्या साईडला वडवणीच्या पुढं म्हणू शकतो, म्हणजे वडवणीच्या भरपूर पुढं. आपण ज्यावेळेस पूर्ण वडवणीचे जे गाव आहे ते क्रॉस केल्यानंतर भरपूर पुढं जर बघ तर काम राहिलेलं आहे आणखी भरपूर. मध्ये मध्ये गॅप तुम्ही बघितला असेल व्हिडिओ जर पूर्णपणे, तर मध्ये मध्ये गॅप जे आहेत ते काम केलेले आणि काही ठिकाणी राहिलेले. पण हा जो गॅप आहे ना, हा खूपच मोठा आहे, जो की काम भरपूर व्हायचं राहिले.
त्या साईडला लॉक केलेलं इथं नाही, त्याच्यामुळे मला मधलं दाखवता आलं. पुढं गेल्याच्यानंतर सुद्धा असं काही अपडेट दिसत नाही नवीन, कारण की इथं परत कामाला आलेच नाही वाटतं कोणी. कारण की जसंच तसं काहीच 1% सुद्धा दिसत नाही अपडेट. ट्रॅक पण बघू शकता तुम्ही, ट्रॅकचं पण काम जसं तसंच आहे, म्हणजे काही इथं नाही. म्हणजे ह्या साईडला तरी पुढं माहीत नाही पुढं केलं की नाही काही काम, पण ट्रॅकचं सुद्धा काही काम झालेलं नाही. आणि स्टेशनवरती तर नाहीच नाही. तर आता आपण परत जाऊ त्या ब्रिजकडं आणि तिथलं काय काम ते तुम्हाला तिथले अपडेट दाखवतो. पण सध्या तरी तर काहीच काम नाही झालेलं. पुढं आल्याच्यानंतर आपण असं त्या टेशवरून शूट करत करत इथपर्यंत आलो ह्या ब्रिजपाशी. आणि हा मेन ब्रिज आहे, म्हणजे पुढे त्या स्टेशनला कनेक्ट करण्यासाठी. तर बघू शकता पाणी वगैरे सगळं पूर्ण संपत चाललं आहे. आता इथलं मशीन आहे पुढे, तिथं पण काम चालू आहे. असे झाड आहेत आंब्याचे, तर थोडं ते व्यवस्थित करतात, खांब चालू आहे तिथं. आणि ह्या ब्रिजचं काम ओव्हरऑल चालू आहे. इथं आहेत वर्कर, त्यांचं पण काम चालू आहे इथं. मेन म्हणजे हा ब्रिज कनेक्ट करतो आहे ह्याला त्या स्टेशनपाशी. तर हा ब्रिज पण खूप महत्त्वाचा आहे, ह्याचं कामसुद्धा. तर इथं बघा असं काम चालू आहे ह्या ब्रिजचं. आणि तिकडच्या साईडला बघितलं तर असं काही तिकडे काहीच काम नाही केलेलं. इथं पण असं थोडंफारच अपडेट आहे, जास्त काही अपडेट नाही. आणि लास्ट टाईम बघितलं होतं आपण तिकडं असं काम पाण्याचं वगैरे आहे, तर तिकडे पण काही विशेष अपडेट नाही झालेली. आणि इथं बघायला गेलं तर फक्त थोडंफार मशीनने वगैरे खोदकाम वगैरे काय चालू आहे. आणि आहेत वर्करसुद्धा. तर असे आहे बघा स्टेशनचे अपडेट. जो आपण आत्ता बघितलं ब्रह्मनाथ तांडा, तर त्या स्टेशनची अशी अपडेट आहे. विशेष काय अपडेट नाही, भरपूर असं थोडंसं काम झालेलं आहे, बाकी असे काही नाही आहे विशेष. तर असा होता हा व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.